प्राण्यांचे वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशन इयत्ता 10वीतील या प्रकरणाचा हा भाग दुसरा. या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये, कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स. यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. हा पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड जेव्हा समपृष्ठरज्जूमध्ये आढळतो तेव्हा त्याच्यापासून पुढे वर्टिब्रल कॉलम किंवा पाठीचा कणा तयार होताना दिसून येतो. ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. इट इज ऑन वेंट्रल साईड. इट इज सॉलिड अँड प्रिपेअर्ड. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. हार्ट इज प्रेझेंट. इट इज ऑन डॉर्सल साईड. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू सबकिंगडम नॉन कॉर्डेट यामध्ये पुढील संघांचा म्हणजेच फायलमचा समावेश होतो, ज्यातील पहिला संघ रंध्रीय पॉरिफेरा, सिलेंट्राटा किंवा निडारिया, चपटेकृमी प्लॅटीहेल्मिंथस, गोलकृमी ॲस्कलमिंथस, वलई ॲनेलिडा, संधिपाद आर्थ्रोपोडा, मृदुकाय मोल्युस्का, कंटकचर्मी इकायनोडर्माटा, अर्धसमपृष्ठरज्जू हेमिकॉर्डेट्स. यातील पहिला प्राणी संघ म्हणजे रंध्रीय, फायलम पॉरिफेरा. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. These animals are with simplest body plan and are called as sponge. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सागरी किंवा गोड्या पाण्यामध्ये आढळून येतात. त्यांचं शरीर दंडगोलाकार असून शरीरावर असंख्य छिद्रे आढळून येतात. यापैकी जी छिद्रे मोठी असतात त्यांना ऑस्क्युला असे म्हटले जाते. या छिद्राद्वारे पाणी बाहेर सोडले जाते, तर ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते. स्ट्रक्चर ऑफ बॉडी सिलेंड्रिकल, असिमेट्रिकल बॉडी, मेनी पोअर्स ऑन बॉडी, लार्ज ऑसिक्युलम अँड स्मॉलर ऑस्टिया. या प्राण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांना कॉलर पेशी असतात. These animals have special type of cell that is collar cells. यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. त्याचप्रमाणे हे प्राणी अधात्रीशी म्हणजेच एखाद्या पृष्ठभागाशी चिकटलेले संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन म्हणजे हालचाल होत नाही. These animals are always attached to substratum, hence do not show locomotion. आणि म्हणूनच त्यांना स्थानबद्ध प्राणी किंवा सिडेंटरी ॲनिमल्स असे म्हटले जाते. यातील उदाहरण म्हणजे सायकॉन किंवा युस्पॉन्जिया. या संघात येणारा अजून एक प्राणी म्हणजे बाथ स्पंज, आंघोळीचा स्पंज. याचे शरीर स्पॉन्जिन नावाच्या प्रथिन तंतूपासून बनलेले असते, त्यामुळे त्याची जलधारण क्षमता ही सर्वात जास्त दिसून येते. पूर्वी आंघोळीसाठी याचा वापर केला जात असे. इट वॉज यूज फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड डेज. त्याचप्रमाणे कागद आणि चन्नी नोटा मोजतानाही याचा वापर होत असे. दिस वेअर ऑल्सो यूज ॲज वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. दुसरा संघ आहे निडारिया किंवा सिलेंट्राटा. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे शरीर जर दंडाकृती असेल तर त्याला बहुशुंडक म्हणतात. इफ बॉडी इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड पॉलिप. आणि शरीर छत्रीच्या आकाराचे असेल तर त्याला छत्रिक असे म्हटले जाते. इफ बॉडी इज अम्ब्रेला लाईक देन इट इज कॉल्ड ॲज मेडुसा. बहुतेक प्राणी हे समुद्रात किंवा काही गोड्या पाण्यात आढळतात. मोस्ट ऑफ these animals are marine, only few are freshwater dwellers. जेलीफिश या प्राण्याच्या मध्ये मुखाभोवती दंशयुक्त शुंडके
आढळून येतात, ज्यांचा उपयोग त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी होतो. या दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विष सोडतात. Nidoblast bearing tentacles are present around the mouth. Tentacles are useful for capturing the prey, whereas nidoblasts inject the toxin in the body of prey. यातील एक उदाहरण आपल्याला शेजारच्या चित्रात दिसून येतं, ते म्हणजे जलव्याल किंवा हायड्रा, ज्याचा सध्या संशोधनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येतो. या निडारिया किंवा सिलेंट्राटा संघामध्ये येणारा अजून एक प्राणी म्हणजे प्रवाळ किंवा कोरल्स. हे समुद्री प्रवाळ खडक आहेत. निडारिया संघातील प्राण्यांची ही मोठी वसाहत आहे. या खडकांपासून पोवळे, जे तुम्हाला चित्रात कोरल स्टोन्स म्हणून दिसून येत आहेत, हे एक प्रकारचं रत्न आहे. हार वगैरे बनवण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि आयुर्वेदिक औषधात प्रवाळ भस्म तयार करण्यासाठीही या कोरलचा म्हणजे प्रवाळ खडकांचा उपयोग होताना दिसून येतो. कोरल रीफ्स आर प्रेझेंट इन ओशियन. These reefs are colonies of specific Cnidarian precious stone called coral, and the coral powder used in Ayurveda is derived from these reefs. चपट्या कृमींचा संघ फायलम प्लॅटीहेल्मिंथस. यांचं शरीर हे पानासारखं किंवा पट्टीसारखं चपटं असतं, म्हणून त्यांना फ्लॅटवॉर्म पट्टकृमी असेही म्हटले जाते. बहुतेक प्राणी हे अंतःपरजीवी असतात. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट. त्यापैकी चित्रात दाखवलेला टेपवॉर्म जो आहे पट्टकृमी, हा मानवी शरीरात आढळून येतो, तर लिव्हर फ्लूक हा शेळी व मेंढी यांच्या आतड्यांमध्ये राहून त्यांचं रक्तातील जे काही घटक आहेत त्यांचं शोषण करतो व आपली उपजीविका करतो. चपट्या कृमींचं शरीर हे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरी प्रकारचं असतं. या प्राण्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे उभयलिंगी असतात. दे आर हर्माफ्रोडाईट. दॅट इज मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी. याचा अर्थ एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था दिसून येतात. पुढील प्राणीसंघ नेक्स्ट फायलम इज ॲस्केलमिंथस, गोलकृमी. यांचं शरीर हे लांबट बारीक धाग्यासारखं असतं किंवा दंडगोलाकार असतं, त्यामुळे त्यांना गोलकृमी असे म्हणतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग, थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल, हेन दे आर कॉल्ड ॲज राऊंड वॉर्म्स. हे प्राणीसुद्धा अंतःपरजीवी किंवा स्वतंत्र राहणारे असू शकतात. These animals are either free living or endoparasite. चित्रात दाखवल्याप्रमाणे ॲस्कॅरिस इंटेस्टिनल वॉर्म, ज्याला आतड्यातील जंत असे म्हटले जाते, यामध्ये नर आणि मादी फिमेल अँड मेल अशा दोन प्रकारचे जंत दिसून येतात. या प्राण्यांचे शरीरसुद्धा त्रिस्तरीय असते. त्याचप्रमाणे त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. बॉडी ऑफ these animals is diploblastic and pseudocoelomate. गोलकृमींचं शरीर हे अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते. बॉडी ऑफ these animals is non-segmented and covered with tough cuticle. या चित्रात दाखवलेल्या उदाहरणामध्ये तुम्ही हत्तीपाय रोगाचा जंत, ज्याला फिलेरियल वॉर्म असं म्हणतात, तो पाहू शकता. त्याचप्रमाणे डोळ्यातील जंत लोआ हा जंताचा एक प्रकार आहे, तोही इथे तुम्हाला दिसून येतो. पुढील प्राणीसंघ नेक्स्ट फायलम इज ॲनेलिडा म्हणजेच वलई प्राणीसंघ. गांडुळासारख्या प्राण्यांमध्ये शरीर हे लांबट दंडाकृती असून त्यांच्यात कायखंड खंडीभवन म्हणजेच त्यांच्या शरीराचे खंड किंवा सेगमेंट तयार झालेले दिसून येतात, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी म्हणतात. बॉडी ऑफ these animals is a long, cylindrical and metamerically segmented. बहुतेक प्राणी हे स्वतंत्र राहणारे असतात किंवा काही बाह्य परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे समुद्रीय किंवा गोड्या पाण्यात आढळतात किंवा भूचरही असू शकतात. शेजारील चित्रामध्ये गांडूळ जो आहे तो तुम्हाला दिसून येतोय. या गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र असंही म्हणतात,
Earthworm is also called as friend of farmer. Earthworm moves through the soil in the farm. याचा अर्थ गांडूळ हा जमिनीतील मातीची मशागत करतो. मशागत म्हणजेच जमिनीतील माती ही खालीवर केल्यामुळे या वनस्पतींच्या मुळांना मातीमध्ये पसरण्यासाठी चांगला वाव मिळतो. When the soil is loosened due to their activities, the roots of the crops grow well. गांडुळामध्ये हालचालीसाठी दृढ रोम किंवा परापात, ज्यांना सीटे और पॅरापोडिया असेही म्हणतात, ते आढळून येतात. तर जळू किंवा चित्रात दाखवलेला लीच हा जो प्राणी आहे त्यात हालचालीसाठी चुषक किंवा सकर्स असलेले दिसून येतात. या जळू किंवा लीच प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मानवी शरीरात गोठलेले किंवा दूषित झालेले रक्त शोषून घेतो, म्हणून औषधी उपचारांसाठी याचा वापर केलेला दिसून येतो. या सर्व प्राण्यांच्या शरीराभोवती विशिष्ट असे उपचर्म असते. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. त्याचप्रमाणे हे उभयलिंगी, हार्मोफ्रोडाईट किंवा एकलिंगी, युनिसेक्शुअल असू शकतात. संधिपाद प्राणीसंघ फायलम आर्थ्रोपोडा. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपाद प्राणीसंघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम धिस फायलम, and this is the largest phylum with highly successful animals in animal kingdom. या संधिपाद प्राण्यांमध्ये त्यांचं शरीर हे छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून त्यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. झुरळामध्ये आपण ही उपांगे पाहू शकतो. हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. These animals are found in all types of habitats ranging from deepest ocean to highest mountains. झुरळाच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. कायटिनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. त्याचप्रमाणे या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरी ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट, सत्यदेहागुहायुक्त, त्याचप्रमाणे बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजेच द्विपार्श्व सममिती दाखवणारे दिसून येते. यामध्ये समाविष्ट असणारे प्राणी म्हणजे खेकडा क्रॅब, कोळी स्पायडर, विंचू स्कॉर्पियन, पैसा मिलिपीड, गोम सेंटिपीड, झुरळ कॉक्रोच, फुलपाखरू बटरफ्लाय आणि मधमाशी हनीबी. इथे तुम्हाला आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद या संघातील काही प्राणी दिसून येतील, ज्यापैकी लॉबस्टर किंवा ज्याला मराठीत शेवंड असं म्हटलं जातं, हा सर्वात जास्त आयुष्य असणारा संधिपाद प्राणी आहे. लॉबस्टर हॅज द लॉंगेस्ट लाईफस्पॅन दॅट इज ऑफ 100 years. 100 वर्षापर्यंत तो जगू शकतो. त्याचप्रमाणे हनीबी म्हणजे मधमाशी हा संधिपाद प्राणी आपल्याला उपयुक्त ठरतो, कारण फुलातील मध गोळा करण्याचं काम त्याच्याकडून होत असतं. मात्र काही संधिपाद प्राणी आपल्याला हानिकारकसुद्धा असू शकतात. सम आर्थ्रोपोडा आर व्हेरी हार्मफुल टू अस. फर्स्ट वन इज द लोक्युस्ट विच डॅमेज द क्रॉप. पहिला आहे टोळधाड, जी उभ्या पिकाला नष्ट करू शकते. तर दुसरा आर्थ्रोपोडा गटातील प्राणी आहे, दुसरा संधिपाद गटातील प्राणी म्हणजे मॉस्किटो किंवा डास, ज्याच्यामुळे मलेरियासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. मृदुकाय प्राणीसंघ फायलम मोलस्का. या प्राण्यांचं शरीर मऊ व बुळबुळीत असतं, म्हणून त्यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. बॉडी ऑफ these animals is soft and slimy, hence they are referred as mollusk. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. This is second largest phylum in animal kingdom. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर प्राणी हे बहुतेक समुद्रात राहणारे असतात. यातील एक उदाहरण म्हणजे बायवॉल किंवा शिंपला. काही शिंपले जे आहेत त्या शिंपल्यांमध्ये एखाद्या वाळूचा कण गेला तर रसायनं बाहेर टाकली जातात आणि मोती तयार होतो. या शिंपल्यांना
पर्ल ऑयस्टर असं म्हटलं जातं. स्नेल किंवा गोगलगाईसारख्या मृदुकाय प्राण्यामध्ये शरीराची रचना आपल्याला डोके, पाय आणि आंतरांग संहती अशा स्वरूपामध्ये झालेली दिसून येते. बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट अँड विसरल मास. विसरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. आंतरांग संहती प्रावार या संरक्षक कवचापासून तयार झालेली असते, जे तयार करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर होतो. याचे उदाहरण म्हणजे शिंपला, बायवॉल्व, गोगलगाय, स्नेल किंवा ऑक्टोपस. या ऑक्टोपसचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्टोपस हा या मृदुकाय म्हणजेच मोलस्क गटामधला एक हुशार प्राणी मानला जातो. तो स्वतःचा रंग बदलू शकतो. त्याचप्रमाणे पोहणे, सरपटणे, चालणे या तीनही प्रकारे तो हालचाल करू शकतो. कंटकचर्मी प्राणीसंघ फायलम इकायनोडर्माटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, हेन्स दे आर कॉल्ड ॲज इकायनोडर्म. हे प्राणी फक्त आणि फक्त समुद्रातच आढळतात. These animals are found only in ocean. हे प्राणी नलिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात. नलिकापादाचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. चित्रात दाखवलेल्या ब्रिटल स्टार किंवा स्टारफिश, तारामासा यांच्यामध्ये नलिकापाद ही रचना प्रचलनासाठी किंवा हालचालीसाठी कशी उपयोगी पडते हे तुम्हाला दिसून येईल. परंतु यातील काही प्राणी हे स्थानबद्ध किंवा सिडेंटरी असतात. या प्राण्यांचं शरीर हे किंवा कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. दे हॅव अ स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स दॅट इज प्लेट्स. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. दिस ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. उदाहरणार्थ तारामासा, स्टारफिशमध्ये एखादा ट्यूबफिट किंवा नलिकापाद जर तुटला तर तो पुन्हा तयार करण्याची क्षमता दिसून येते. याची उदाहरणे म्हणजे स्टारफिश, तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर. अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ फायलम हेमिकॉर्डाटा हा नॉन कॉर्डेट्समधला शेवटचा संघ, ज्यामध्ये शुंड, गळपट्टी आणि प्रकांड, प्रोबॉसिस, कोलार अँड ट्रंक हे 3 शरीराचे मुख्य प्रमुख भाग आढळून येतात. फक्त शुंडेमध्ये पृष्ठरज्जू असतो. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॉसिस रिजन ओनली. म्हणून यांना अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. कारण या प्राण्यांमध्ये शुंडेमध्ये पृष्ठरज्जू असल्याने हा प्राणी समपृष्ठरज्जू प्राण्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य अर्धसमपृष्ठरज्जू असून दाखवताना दिसतो, म्हणून याला अर्धसमपृष्ठरज्जू असं म्हटलं जातं. हे सागर निवासी असून ते वाळूत बिळे करून राहतात. श्वसनासाठी यांना 1 ते अनेक कल्लाविधरे असतात. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits. हे प्राणी एकलिंगी किंवा उभयलिंगी असतात. दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्माफ्रोडाईट. अकॉनकृमी असंही त्यांना म्हटलं जातं. उदाहरणार्थ बॅलेनोग्लॉसस किंवा सॅकोग्लॉसस. बॅलेनोग्लॉसस थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ इव्होल्युशन. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलेनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट. बॅलेनोग्लॉसस या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील जोडणारा दुवा मानले जाते. दिस ॲनिमल शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप्स. हा प्राणी वरील दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचे थोडे थोडे गुणधर्म दाखवताना दिसतो. अशा प्रकारे या भागात आपण असमपृष्ठरज्जू, नॉन कॉर्डेट्स आणि त्यात येणारे विविध फायलम किंवा संघ अभ्यासले. या पुढील भागात आपण कॉर्डाटा म्हणजे समपृष्ठरज्जू, त्याचे उपसंघ, सबफायलम आणि त्यात येणारे वर्ग किंवा क्लास यांचा अभ्यास करणार आहोत.